जय श्रीराम मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल अँड यू आर वॉचिंग दॅट पुणेरी रायडर. तर आता आपण इथून ब्लॉग शूट करतो आहे, कारण म्हटलं भरपूर दिवस झाले ब्लॉग नाही शूट झालेला आहे, त्याच्यामुळं म्हटलं ब्लॉग पण शूट होईल. आणि आज शनिवारी म्हटलं जरा मारुतीच्या मंदिरात पण जाता येईल, पाय वगैरे पडता येईल, कारण मी दर शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन पाय वगैरे पडतोच, नारळ वगैरे. तर म्हटलं आज शनिवारी मारुतीच्या मंदिरात पण जाणं होईल. आणि त्याच्यानंतर मग म्हटलं पहिलं मयूरला घेऊया, चहा वगैरे पिऊया, कारण सध्या घरी कुणीच नाही आहे, त्यामुळे जरा म्हटलं बाहेरच चहा वगैरे पिऊ. आणि त्याच्यानंतर मग चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर मारुतीच्या देवळात जाऊ आणि तिथून मग मयूरला घरी सोडून मग मी स्वतः घरी जाईल. तर त्याच्यामुळे आज हा ब्लॉग शूट होतो आहे खरं तर म्हणायला गेलं तर. आत्तापर्यंत माझ्या चॅनलला 3च व्हिडिओ पडलेले आहेत. म्हटलं हा पण ब्लॉग शूट होईल आणि हा पण व्हिडिओ टाकता येईल आपल्याला. तर अरे देवा रे भाई, गर्दीच गर्दी. ओ काका थांबा. तर हा आहे सिंहगड रोड आणि आता आपण चाललो आहे बघा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या इथे मयूरला घ्यायला. अरे वा, डीजे. हां, तर डीजेवरनं आठवलं, आज खरं तर इलेक्शनचा निकाल आहे. मला तसं म्हणायला राजकारणात काही इंटरेस्ट वगैरे काहीच नाही आहे. तिकडं कुणी येऊ दे निवडून, आपण आपलं काम केलं, वोट दिलेलं आहे आपण. आता तिकडे कुणी का निवडून येऊ ना, फक्त मत नाही वाया गेलं पाहिजे बस. त्याच्यामुळं आज एवढे डीजे वगैरे लागलेले आहेत. आज खरं तर निकाल आहे. तर थांबा मित्रांनो, आपण सिग्नल सुटल्यावर भेटूया. हां, तर मित्रांनो सिग्नल सुटलेला आहे. आता मला हे कळत नाही आहे की खालच्या रोडने जाऊ का गोव्याच्या रोडने जाऊ, कारण खालनं जर समजा गेलो तर ट्रॅफिक भरपूर लागेल आणि जर इकडच्या रोडने गेलो तर ट्रॅफिक लागेल म्हणायला, पण तो एवढं नाही लागणार. एक काम करतो, गोव्याच्याच रोडने जातो. हां, तर मी इथे होतो मित्रांनो. तर मी म्हणत होतो पुण्यात थंडी जास्तच वाढलेली आहे काय, का कमीच आहे अजून पण? कारण थंडी वाजते खरी, तरी आता नोव्हेंबरच चालू आहे मित्रांनो, अजून डिसेंबर जानेवारी आहे, तर एवढी थंडी वाजणार आहे ना. तर आपला असा पण प्लॅन आहे की प्लॅन तर तसं चाललेलं आहे की पुढच्या महिन्याच्या 11, 12, 13 या तारखेला आपण कोकणात जाणार आहोत. तर प्लॅन तर तसं चाललेलं आहे, तर अजून तरी काही नक्की नाही आहे. आणि बघू, समजा प्लॅन जर झाला तर मला माझी अशी तशी गाडी बीचवर पण न्यायचीच आहे. 3च महिने झालेले आहेत अशी तशी गाडीला घेऊन. तर म्हटलं एखादी लाँग राईड पण होईल आणि बीचवर पण गाडी नेता येईल. तर बघू आता प्लॅन काय होतं काय नाही. तसं म्हणायला पुढच्या महिन्यात जायचं आहे, पण त्यालाही भरपूर दिवस असे उरलेले नाही आहेत. जेमतेम 20च दिवस उरले असतील, कारण भरपूर दिवस झाले कुठे शूट पण नाही झालं आहे आणि कुठे फिरायला पण नाही गेलेलो आहे. तर मग बघू आता कसं काय होतं आहे. अरे भाई चल की, आका पुढं रस्ता मोकळा आहे ना. अरे देवा, वयस्कर माणूस चालवतो, वयस्कर माणूस. गाडीचं शूटही होईल, ब्लॉगही शूट होईल, मला 2-3 रील्स पण बनवायच्यात. आता बघू कसं काय होतं आहे. हे बघा मित्रांनो, हे झालं पर्वती. आणि हा आहे कॅनल रोड. अरे बाईक चल, मयूर सुटला पण असेल. मयूरचा कधीही फोन येईल आता. तरी तो मला म्हणत होता की लवकर निघ घरातनं, पण घरातली कामं काय उरकत नाही आहेत. त्याच्यामुळे म्हटलं जरा घरातली कामं वगैरे उरकूया आणि त्याच्यानंतर निघूया.
गाडीचा डीबी काढलेला आहे, त्यामुळे गाडी एवढी खतरनाक आवाज मारते ना. जर एखाद्या पोलिसांनी पकडलं ना मला तर पहिला सायलेन्सर काढून घेईन, नाहीतर मग एखादा फाईन लावेल. तसं म्हणायला पोलिसांनी पकडावं नाही अशी अपेक्षा आहे, आणि सहसा इथे पोलिस नसतात, त्यामुळे बघू. मग कॅमेरा चालू आहे ना. मस्त ब्रेक होता, मस्त मस्त आहे. काय ब्रेक दाबला रे. असे काचकन ब्रेक दाबतात ना दलिंदर साले. भाई हा ना रस्ता एक नीट करा, एवढी गाडी सरकती ना याच्यावरनं. तर मित्रांनो भेटूया डायरेक्ट मयूरच्या इथे. A few moments later. तर आता आपण मयूरच्या इथं पोहोचलेलो आहे. आता आम्हाला म्हटलं होतं खाली आहे म्हणून, मी दिसत तर नाही आहे. गेलं कुठं हे. वा, आत्ता मला म्हटलं होतं खाली आहे म्हणून. येतोय का आत्ता मला म्हटलं हा खाली आहे म्हणून. लाव बरं. चालू आहे कॅमेरा. मित्रांनो हा मला म्हटलं होता की हा खाली आलेला आहे म्हणून, पण अजूनपर्यंत काही खाली आलेलं दिसत नाही आहे. पहिले याला कॉल लावतो, बघू भेटू थोड्या वेळात. One eternity later. तर हे बघा हे आलेलं आहे दलिंदर. जाऊ का काका, चला. तर आता इथून मित्रांनो चहा प्यायला जाऊ. चहा पिऊन झाल्यानंतर पहिलं मारुतीच्या मंदिरात जायचं आहे, आणि त्याच्यानंतर मग घरी. काय म्हणतो मयूर, इथून पहिले चहा पिऊन मारुतीच्या मंदिरात जाऊन त्याच्यानंतर मग घरी जाऊ. आता आपण निघालेलो आहे. रोडला काही ट्रॅफिक नाही आहे आता, अजून तरी नाही आहे. माहिती आहे इलेक्शन आहे, इलेक्शनचा निकाल आहे आज, पण अजून तरी नाही आहे ट्रॅफिक. पण बघू, काच लावली ना तरच आहे ना याचा आवाज कमी येईल, नाही तर आहे ना विंड नॉईस एवढा येईल ना याच्यात. म्हणजे काच लावली ना की विंड नॉईस कमी होईल ना, त्याच्यामुळं मी काच लावून ठेवणार होतो. होय मयूर, मी आता हे सांगत होतो की उद्याच्या राईडचा प्लॅन आहे म्हणून. तर काय करणार आहेस तू? किती वाजता जायचं? उद्या सकाळी सकाळी सनराईज पॉईंटला जायचं होतं बोरला. किती वाजता? 5:30-6ला निघायचं. 7पर्यंत सनराईज होतो ना. हां मग काय म्हणतो तू? तुला सकाळी सकाळी थंडी वाजते म्हणून रे, तुझी वाट लागेल सकाळी सकाळी थंडीने. सौरभ काय म्हणतो? सौरभ म्हटलं की पहिलं त्याला विचार, समजा तो येत नसेल तर मग मी येतो म्हटला. तर हे बघा मित्रांनो, यांची पहिली विचारच चालू आहे, तिथून चालू आहे आमचे विचार. हसतो काय? करावं लागतं. तुम्ही सांगा मला काही, एवढ्या थंडी गाड्याचं कोण झालं ते मला सांगा. सनराईज पॉईंट नाही, मग सनराईज पॉईंटला जायचंय म्हटल्यावर सनराईजलाच जायचंय ना आपल्याला. एवढं सकाळी सकाळी जावं लागणार आहे दादा. काय करायचंय उद्याचं?
बघू आपण रात्री ठरवू. हा रात्री ठरवू ना, आपल्याकडे खूप वेळ आहे. तर मित्रांनो डायरेक्ट भेटू चहाच्या इथे. मित्रांनो आपण आलेलो आहे आता चहाच्या टपरीच्या इथे. टपरी नाही म्हणायला, दुकानच म्हणता येईल ते. मग आता चहा वगैरे पिऊ मस्तपैकी. चहा वगैरे पिऊ आणि भेटू डायरेक्ट राजाराम पुलावर. तर मित्रांनो चहा वगैरे पिऊन झालेलं आहे. आता मारुतीच्या देवळात जाऊन पाया वगैरे पडायचं आणि त्याच्यानंतर मग घरी जायचं. आणि गोप्रोमध्ये बॅटरी तशी 10% राहिलेली आहे. मला वाटतं मारुतीच्या देवळाच्या इथे जाऊनच मी ब्लॉग एंड करणार आहे. ह्या पुलाचं इथं काम चालू आहे ना, त्याच्यामुळे इथं एवढी गर्दी होती ना, खतरनाक गर्दी आहे. हे आज तर काहीच नाही आहे, कारण आज वीकेंड पण आहे आणि इलेक्शनचा निकाल पण आहे, त्यामुळे एवढी काही गर्दी नाही दिसत आहे आज. पण नाहीतर म्हणायला गेलं ना तर राजाराम पुलाच्या सिग्नलपासून ते पूर्ण रांका ज्वेलरच्या सिग्नलपर्यंत, म्हणजे हिंगण्याच्या सिग्नलपर्यंत पूर्णच्या पूर्ण पॅक असते. तर एवढी गर्दी असते मित्रांनो. आज कसं काय नशिबाने भेटलं बाबा चांगलं मोकळं. तरी पण म्हणायला गर्दी आहेच आहे, पण दरवेळेस असते तेवढी नाही आहे. तर तशी म्हणायला चांगलीच गोष्ट आहे आपल्यासाठी. पण गाड्या आहेत, चला लवकर. रात्र पण होतच आलेली आहे म्हणायला. रात्रीचं शूट कसं होईल सुपर व्ह्यू मोडमध्ये ते मी अजूनपर्यंत म्हणायला टेस्ट तर नाही केलेलं आहे. मला नाईट व्हिडिओ पण करायचा आहे, पण त्याचं काही योग जुळून येईना. पण मी एकदा तरी करणार आहे नाईट व्हिडिओ शूट. तुम्हाला कळेलच तसं म्हणायला इंस्टाग्रामवर किंवा डायरेक्टली यूट्यूबवरच. जर इंस्टाग्रामला मला फॉलो केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या लिंक असेलच, तर तुम्ही इंस्टाग्राममध्ये तुम्ही मला फॉलो पण करू शकता. टाकलं तर नाईट व्हिडिओ शूटिंगचा व्हिडिओ तिथेच टाकेल, नाहीतर मग डायरेक्टली यूट्यूबला ब्लॉगच येईल माझा. पण तो आता त्याचा योग कधी जुळून येतो हे नाही सांगू शकत, कारण इथं रात्रीचं फिरायचं म्हटल्यावर एवढी गर्दी असते ना मित्रांनो. मग बहुतेक मग व्हिडिओ शूट करण्यासाठी आहे ना, ब्लॉग किंवा व्हिडिओ शूट करण्यासाठी आहे ना, तसं म्हणायला इकडं जायला लागेल. मग खेड शिवापूरच्या दिशेने कात्रजच्या नवीन बोगद्याच्या इकडनं, मग तिकडनंच जे आहे ते शूट होईल. कारण इथे सिटीमध्ये तर शक्यच नाही आहे, कारण 10 वेळा आपण गर्दीमध्ये थांबणार, मग गर्दीमध्ये बोलता येत नाही. हे बघा आत्ताच बघा अंधार तो पडलेलाच आहे म्हणायला. अरे 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 ॲक्सिडेंट कशामुळे झाला आता. अरे देवा कशामुळे झाला ॲक्सिडेंट. खतरनाक लागलेलं दिसतंय. पहिलं बघूया कशामुळे झाला ॲक्सिडेंट. काका लागलं का भरपूर? नाही ना. घ्या पाणी घ्या काका. कशामुळे झाला ॲक्सिडेंट? अच्छा हां अच्छा हां तिथनं पडली का डायरेक्ट पिशवी? हां अच्छा, म्हणून ब्रेक दाबला का डायरेक्ट? आणि ते गाड्यातलं डिरेक्ट दाबते तर थांबायला काय, आता स्पीडनं गाडी म्हणलं काय जाऊ दे. जास्त लागलं नाही ना तुम्हाला?
अरे देवा. आणि गाडीला काही नुकसान नाही ना? हळूहळू जावा काका. नाही हळूच चालू त्यांच्या पाण्याला पडल्यावरती एकाएकी पडल्यावरती सापडणार खाली गाडी. हा ते पण आहे म्हणायला. जाऊ दे हळूहळू जावा आता. बघितलं मित्रांनो, 2 बायका गाडी चालवत होत्या. पुढं ॲक्टिवाच्या हुकला पिशवी लटकवलेली. ती पिशवी बहुतेक त्याच्यातनं सटकली आणि पडली. म्हणून यांनी गाडी थांबवली मागं न बघता. आणि ते काका येऊन डायरेक्ट ब्रेक दाबला. बहुतेक ब्रेक दाबला का डायरेक्ट येऊन धडकले. तर गाडी स्लिप झाली आणि त्याच्यातच त्यांना लागलं. अवघडच परिस्थिती आहे. मागं बघायचं नाही का काय नाही, डायरेक्टली गाडी थांबवायची. कसं व्हायचं? अरे मॅडे बाईने डायरेक्ट ब्रेक दाबला रे. बाईने डायरेक्ट ब्रेक दाबला रे. मागचा काका येऊन ठोकला का ब्रेक मार. हां चालू आहे. काकाने ब्रेक दाबला का डायरेक्ट येऊन ठोकला तेच कळलं नाही. हां काकाचा पाय सापडला रे गाडी. पायावर आले मग तेच सांगत होता आता. जास्त काय लागलं नाही. हो फक्त खर्चटलंय मुकाम माराय. पण एवढं 100% आपल्या सारख्याला असं आपण करू रिटर्न, पण एक वय आपल्याला हां तोच ना, तोच तर प्रॉब्लेम आहे ना. हां 6:30 पण नाही, 6:15 पण नाही झाले असतील बहुतेक अजून. हे काय 5 मिनिटात 6:15 होतील. केवढा अंधार पडलाय. लय खतरनाक पडले असते ना. पण वयस्कर माणसांना लागलं की तसं म्हणायला जास्तच दुखतं. आपण बाईने बहुतेक डायरेक्ट ब्रेक दाबला असं पिशवी पडली म्हणून मागं न बघता. हा काय आपल्याला थोडी माहिती कोणाची. एक काम करायचं ना, अंगावर नाही यायचं ना. तर मित्रांनो आपण आलेलो आहे आता. खूप गोड शब्द आहेत. हां आपण तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे मारुती मंदिरापाशी. तर इथंच आपण ब्लॉगला एंड करूया. काय म्हणतो मग, इथंच करायचं एंड? असं तसं गोप्रोमध्ये 5% बॅटरी राहिलेली आहे. करू एंड? तर चला मित्रांनो इथंच आपण ब्लॉगला एंड करूया. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय श्रीराम.